रणवीर राजे, पाहिलं पेपरात काय छापून आले ते? अहो काय चाललंय काय हे? वेड लागला आदित्य राजाला साईमा. घराबाहेर पडताना स्वतःचा आणि घराण्याचा तो विचार त्याने केला नाहीच, पण होणाऱ्या बदनामीचा विचार केला नाही. देवयानी खरंच भाग्याची, म्हणून तर असा प्रेम करणारा जोडीदार तिला मिळाला. पाच प्रियदर्शनी, असा काय मोठा गैरसमज झालाय? एक दिवस तो एक रात्र बाहेर राहिला तर? जगात अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांचं आयुष्य उघड्यावर गेलंय. लोकांचे मला नाही माहित दादू. विक्रमचे होणारे हाल तुम्ही थांबवा दादू, प्लीज. हे फक्त तुमच्याच हातात आहे दादू. देऊ बेटा, जरा धीराने घे. ही तर केवळ एक सुरुवात आहे. यापेक्षाही कठीण प्रसंगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे, आणि त्यावेळेस त्याला तुझ्या मदतीची गरज भासणार आहे. हे बघ, आता बास झालं. मला आता हे अजून सहन नाही होते. कशाबद्दल बोलतेस? विक्रम, विक्रम तू काल रात्री सुद्धा पार्क मध्ये झोपलास. विक्रम, आपलं पर्सनल आयुष्य आता पब्लिक झालंय. तुझा फोटो छापून आलाय पेपर मध्ये. हे पत्रकार पण ना सावलीसारखे आमच्या पाठीशी असतात सतत. आम्ही काय करतो, आम्ही कुठे जातो याच्यात त्यांना जास्त रस. तुझ्यावरच्या आमच्या प्रेमासाठी आम्ही या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी करतोय ना, याच्यातला आनंद आम्हाला कसा मिळेल सांग? या सगळ्या गोष्टी आम्ही या सगळ्या दिवसांमध्ये अनुभवतो देवाने, आणि आम्ही खरंच खूप मनापासून याचा अनुभव घेतोय. विक्रम सर आले. आदित्य राजांनी घर सोडलं, याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? त्यामागचं नक्की कारण काय असेल? आदित्य राजे वेडे झालेत. डीबीने त्यांना वेड केलंय. फोटो बद्दल विक्रमशी काही बोलणं झालं तुझं? हो, बोलले ना. फोन केला होता. तेव्हा तसं वाटलं की त्याला बरं नाहीये, म्हणूनच त्याच्यासाठी हे थोडंसं खायला घेऊन चालले. मी येते. हा, नाही, बॉटल नाहीये का? नाही, बॉटल नाही. विक्रम, विक्रम, विक्रम काय होत आहे? विक्रम उठ ना. विक्रम उठ. सांभाळ ना. वारा सोडा, वारा. विक्रम, थँक्यू. तुम्ही गेला तरी चालेल आता. काही नाही. जाऊ का मी? हो हो, मी. थँक्यू, थँक्यू. खोटं बोललास माझ्याशी, तरी मला संशय आलाच होता की तुला बरं वाटत नाहीये, म्हणूनच तुला भेटायला निघाले होते. विक्रम, विक्रम थांब. विक्रम, विक्रम प्लीज थांब, माझं ऐक. विक्रम, आम्हाला नोकरी शोधायला जायचं, आणि ते आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी कुठे म्हणते नोकरी शोधायला नको जाऊस म्हणून, पण त्याआधी आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ शकतो ना. थोड्या वेळातच तर प्रश्न आहे विक्रम. तेवढाच वेळ नाही आमच्याकडे. आम्हाला फक्त तुझ्या दादूने दिलेली अट माहिती आहे आणि दिलेली मुदत माहिती आहे, बस. सतत असं चुकीचं माप दुसऱ्याच्या पारड्यात घालून काय होणार आहे? त्या दोघींचंही तुमच्या मुलांवरती निस्सीम प्रेम आहे. दोघी सुसंस्कारी आहेत. त्यामुळे तुम्हीच थोडा विचार करा. तुम्हीच असा हट्टीपणा करत राहिलात ना तर. प्रियदर्शनी, आम्ही तुम्हाला आधीही सांगितलंय की तुमचे सल्ले तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. आम्हाला एकटं राहू द्या. तुम्ही निघा आता.